गोव्याचे सुप्रसिद्ध चित्रकार शिवानंद खेडेकर. आम्ही त्यांच्याशी बोलूया आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे गोव्यात जे कला महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयाचे ते पहिले विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून खूप काही ऐकायला मिळेल गोव्याच्या कलेविषयी पण आणि त्यांच्या कलेविषयी जास्तीचं आम्ही ऐकून घेऊया. आम्ही संपूर्ण ही गॅलरी बघणारच आहोत. ते खास चित्र पण आम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हा सर्वांना आमच्या गोव्याचं एक हे चित्रवैभव पाहायला मिळेल या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून. सर, तुम्ही पहिले स्टुडंट आहेत गोवा कला महाविद्यालयाचे. किती जण होते तेव्हा म्हणजे आणि कसं होता तो काळ? तर सांगायचं म्हणजे मुंबई विद्यापीठाने 5 वर्षांचा डिग्री कोर्स हा कला अकादमीशी संलग्न गोव्यात सुरू केला 1972 सालामध्ये. आणि त्यावेळी 250 मुलं प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेली, ज्याच्यात कित्येक म्हणजे मॅट्रिक्युलेट पासून ते वयोवृद्ध म्हणा, शिक्षक, विवाहित अशा प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींनी ज्यांना चित्रकलेसंबंधी आवड असलेल्या व्यक्तींनी त्याच्यात प्रवेश घेतला. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे शेवटच्या वर्षी आम्ही फक्त 10 मुलं होतो. जसं जसं वर्ष होत गेलं पहिल्या वर्षात म्हणजे गाळत गेली जी कलेसंबंधी आसक्ती असलेली माणसं. साधारण दुसऱ्या वर्षामध्ये फाउंडेशन कोर्स ज्यावेळी पूर्ण झाला 2 वर्षांचा त्यावेळी 150 मुलं होती. 250 ते 150 झाली. पण शेवट आम्ही पहिल्या वर्षाला पदवी घेतलेली फाईन आर्ट्समध्ये 10 मुलं आणि पेंटिंगमध्ये 10. तर मी पहिल्या बॅचचा 1977 साली डिग्री संपादन केलेला पहिल्या बॅचचा मुंबई विद्यापीठाचा पहिला गोव्यातील विद्यार्थी. सर, तुम्ही व्यवसायाने पुरोहित सो तुम्ही पौरोहित्य करता करता ही कला कशी जोपासली? इतकी वर्ष तुम्ही हे जे पेंटिंग करतात आणि आम्ही तर किती वर्ष झाली बघतच आहे ही पेंटिंग्स. ते कसं काय सांभाळलं म्हणजे जसं तोल किंवा हे कसं काय समतोल कसा सांभाळला दोन्ही मिळून? तर सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मी 6 महिन्यांचा असताना 1955 साली माझे वडील इथे पुरोहित म्हणून रुद्रेश्वर संस्थानात त्यांचा प्रवेश झाला. त्यानंतर बागायती, देवस्थान असं करता करता माझं संपूर्ण आता मी 65 वयाचे ओलांडून पूर्ण करून आता 66 प्रवेश केलेला आहे. तर माझं संपूर्ण बालपण ह्या निसर्गरम्य अशा गोव्यात आणि मुख्यत्वे मी तर म्हणेन की हे हरवळे जे आहे ना इथे समोर दिसणारं रुद्रेश्वराचं मंदिर आहे, बाजूला प्रेक्षणीय धबधबा. तर गोव्याचं काश्मीर अशा ह्याच्यात म्हणजे नंदनवनात माझं आयुष्य लहानपण गेलं. प्राथमिक शाळा म्हणा तर ग्रामीण वातावरणात मी इथे वाढलो. त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण सगळं इथेच ह्या परिसरात झालं. आणि 1972 सालात ज्या वर्षी कला महाविद्यालय गोव्यात स्थापन झालं त्यामुळे पहिलाच मी विद्यार्थी त्या ठिकाणी एक ग्रामीण विद्यार्थी इथनं म्हणजे तिथे प्रवेश घेतला आणि 1977 सालात मी पदवी पूर्ण केली. त्यानंतर उद्योग खात्यामध्ये डिझाईन अँड डेव्हलपमेंट सेंटर म्हणून त्यांचं डिपार्टमेंट होतं. तर मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय प्रदर्शनं वगैरे दिल्लीत होतात किंवा 26 जानेवारीची परेड असते. तर मुख्यत्वे माझं मुख्य काम होतं की अशा प्रदर्शनाच्या ठिकाणी गोव्याच्या वतीने जाऊन तिथे पेव्हिलियन डिझायनिंग, तर इथे मी पेपरवर त्याचं डिझाईन बनवायचं आणि प्रत्यक्ष त्रिमितीमध्ये तिथे जाऊन तो आराखडा अस्तित्वात आणणं. हे काम मी साधारण 7-8 वर्ष केलं. कित्येक वेळा म्हणजे फ्लोटचे पण डिझायनिंग केलेले आहेत 26 जानेवारी गोव्याच्या वतीने. पण मुख्यत्वे संपूर्ण भारतभर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी गोव्याचं प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशाने माझं जाणं व्हायचं. पण हा माझा कालखंड साधारण फक्त 8 वर्षांचा. कारण 84 सालात मी दिल्लीतच काम करत होतो प्रगती मैदानावरती. पण त्यावेळी 84 सालात माझे वडील आजारी पडले आणि त्यावेळी तिथनं मला परत यावं लागलं. त्यामुळे 1984 सालात मी माझ्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन एकुलता एक मुलगा असल्यामुळे हे पौरोहित्य म्हणजे वडिलांच्या मागणं त्यांनी जो काय नावारूपाला आणलेला व्यवसाय लोकसेवेचा तो मी पुढे चालवण्याचा निर्णय वडिलांना सांगून त्या जागेवरती स्थानापन्न झालो. तर आता मी 3 तप त्या जागेवर संस्थान पुरोहित म्हणून पूर्ण केलेली आहेत. पण हे करता करता मी स्वतःला जे माझ्या कलेला म्हणा जे मी मारलं, जे माझी कशी
आई, मुलं, बायको हे संपूर्ण कुटुंब असताना तर मनाविरुद्ध मी लोकांच्या सेवेसाठी म्हणा, मी स्वतःसाठी कोणतीही गोष्ट करू शकत ती नव्हतो. गरज होती म्हणून तुम्ही केली हां. होती तेव्हा वडिलांनंतर. तर एकही दिवस रविवार सुट्टी म्हणा असा कोणताही नसताना मी 36 वर्ष त्या स्थानावरती पुरोहित म्हणून कार्यरत राहिलो. त्यामुळे स्वतःला मी जेवढं मारत गेलो ना, म्हणजे स्वतःची कला म्हणा, ज्या उद्देशाने देवाने मला दिलेली देणगी, जिचा उपयोग मी म्हणजे, आणि तेव्हाच माझ्या डोक्यात आलं की तर स्वतः म्हणजे दिवसभर मी लोकांसाठी वावरायचे, रात्र माझी असायची. त्यामुळे कुठेतरी मन रमावं या उद्देशाने मी ह्या ठिकाणी येऊन रात्रभर काम करायचो. तर मुख्य म्हणजे माझ्या विचारांचंच मंथन होतं ते. तर जो मी स्वतःला म्हणजे लोकांसाठी माझ्या मनाला मारायचो आणि त्या उद्देशाने चित्रासाठी घर बनावं. तर चित्र करता करता एवढी वाढत गेली ना, तर शेवटी मी चित्रासाठी घर असावं या उद्देशाने इथे शिवस्मृती नावाची आर्ट गॅलरी माझी स्वतःची तयार केली. आणि त्यापूर्वी मी कला अकादमीत ॲडवायझरी कमिटी मेंबर, रवींद्र भवनमध्ये अशा वेगवेगळ्या आस्थापना किंवा परीक्षकांची निवड करणे, प्रदर्शनाचं परीक्षण करणे, अशा प्रकारचे वेगवेगळ्या याच्यात माझा वावर होता. त्यामुळे माझं चित्रावर असलेलं प्रेम, तर चित्रासाठी वास्तू असावी ज्याच्यात माझं वास्तव्य, हा माझा मुख्य उद्देश होता. आणि दुसरा उद्देश म्हणजे ह्या शिवस्मृती बनवण्यामागचा. तर जो मी ह्या परिसरात लहानाचा मोठा झालो, तर जे जीवनात मी मैलाचे दगड अनुभवले, तर माझ्यासारखे ग्रामीण भागातील लोक, कलाकार, त्यांना व्यासपीठ निर्माण व्हावं, कुठेतरी माझा उपयोग माझ्यासारख्या कित्येक माझ्या मागच्या पिढीला व्हावा या उद्देशाने कुणीही कलेसंबंधी, मग ते कोणताही माध्यम असो, कोणतीही कला असो, संगीत असू दे, नृत्य असू दे, त्यांनी माझ्याकडे यावं. तर माझे व्यासपीठ त्या नवीन कलाकारासाठी, उगवत्या कलाकारासाठी एक मैलाचा दगड म्हणून अस्तित्वात निर्माण करण्याच्या हेतूने ही माझी शिवस्मृती तयार झाली. सर, ही शिवस्मृती जी आहे, हे दालन आहे, हे सर्वांसाठी खुलं आहे, इथे येऊन बघू शकतात. आणि शिवाय इथे मी म्युझिकची वाद्ये पण बघितले. तर एकंदरीत शिवस्मृतीमध्ये काय होतं, म्हणजे काय काय होतं? तर मी पेशाने चित्रकार, पण तरी पण संपूर्ण म्हणजे 64 कला ज्या आहेत, संगीत असू दे, नृत्य असू दे, नाट्य असू दे, तर कोणतेही कलाकार म्हटल्यानंतर त्याला सीमा रेषेचं बंधन नसतं. त्यामुळे मी एक कलाकार म्हणून उमलत्या कलाकारासाठी, तर माझ्या इथे कित्येक वेळा म्हणजे संगीत संमेलन होत आहेत. त्याचप्रमाणे डेस्टिनी म्युझिक हा लंडनची जी संस्था आहे त्यांच्या वतीने म्हणजे 7 वर्षांचं म्हणजे संगीत शिकवलं जातं. तर त्याची सुरुवात इथे माझ्याकडे 15 मुलांनी झाली. पण आता 250 मुलं हे शिक्षण घेत आहेत. कित्येकाने 5-6 वर्षांचं हे पूर्ण केलेलं आहे, कारण माझ्या या आस्थापनाला इथे 6 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि याच्या ब्रांचेस सांतीस देव, ओल्ड गोवा अशा ठिकाणी तिथे पण वैयक्तिक वेगवेगळ्या मुलं शिकत आहेत. शास्त्रीय संगीताची पण रोहिणी कुलकर्णी, सुधांशू कुलकर्णी बेळगावात त्यांची जी काही संगीत संस्था आहे त्यांच्या वतीने पण इथल्या म्हणजे माझ्या परिसरातल्या मुलासाठी तर शास्त्रीय संगीताचे पण धडे दिले जातात. त्यासाठी पण एक 20-25 मुलांचा आविर्भाव आता सध्या ह्या गोष्टीला आता 1.5 वर्ष पूर्ण होत आहे. आणि ही गॅलरी माझी आता 12 वर्ष पूर्ण करत आहे. तर मुख्यत्वे ज्या वातावरणात मी लोकांशी माझा संपर्क इतके वर्ष आयुष्यात आला, तर शेवटी माणूस काय शोधतो, माझ्याकडे येणाऱ्या माणसांच्या म्हणजे जीवनाबद्दलच्या अडचणी, अडथळे आणि त्याबद्दलचा मार्ग, तर हे करता करता शेवटी सत्य काय आहे, तर जीवनाचं सार्थक म्हणजे सत्य काय, तर शेवटी हे पंचतत्व आहे ना, हेच शिव आहे. हे लोकांना सांगण्यासाठी माझा शिवावरती कित्येक मी सिरीज केलेली आहे, जी माझी शिवावरती 1000 तासांची माझी परिक्रमा आहे, ज्याच्यात मी शिव अनुभव. आपण ते बघतानाच बोलूया. हां. तर आपण आता बोलता बोलता तुमच्या चित्राविषयी बोलताना तुम्ही म्हणालात की महादेवांची सिरीजच केली आहे, तर ती बघायच्या आधी आपण ह्या चित्राविषयी बोलायचं आहे आम्हाला. तर ह्या चित्राविषयी, तर या चित्राची तुम्हाला सांगण्यासारखा म्हणजे महत्त्वाचा उद्देश, तर एका लहान मुलाने भिंतीवरती केलेलं स्क्रिबलिंग आणि त्या स्क्रिबलिंगचा फोटो, त्यावरती ज्या ज्यावेळी मी तिथे जायचो ना माझ्या बहिणीकडे,
तर त्याचेच ते टाकलेले रंग घेऊन ज्यावेळी मी त्याच्यावर काम करत गेलो तर एक साधारण 2 तासानंतर मलाच ते चित्र आवडू लागलं, ज्या मुलाने स्क्रिप्टिंग केलेलं बालकाने. पण चित्र भिंतीवर तयार झालं, मग काय करायचं? त्यामुळे मी काय केलं, त्या चित्राचा फोटोग्राफ घेतला. अच्छा, मी आधी भिंतीवर केलं होतं. मुलाने भिंतीवर केलेलं स्क्रिप्टिंग, अच्छा, ज्याचा फोटोग्राफ मला आवडलं त्याच्यातलं स्क्रिप्टिंग, आणि त्याच्यातनं मी मला शोधत गेलो, जो मला मी आवडत गेलो, अनुभवत गेलो, आणि त्याच्यावर कॅनव्हासवर प्रिंट घेऊन मी काम केलं. हे करता करता जो विचार माझ्या डोक्यात मी प्रदर्शित करायला शोधत होतो किंवा त्याच्यात शोध माझा चालू होता, तर अशा प्रकारे त्या चित्रात एक विचार जो होता तो 12 वर्ष मी जोपासला. तर अशा प्रकारे हे चित्र आता पूर्ण होईपर्यंत याचे 6 एडिशन्स झाले. अच्छा, तर पहिल्या चित्रावरती कॅनव्हासवरती काम करणं, त्यानंतर त्याचं परत फोटोग्राफ घेऊन सेकंड एडिशन, अशा प्रकारे करता करता शेवटी मी जाऊन जिथे थांबलो ना, तर सुप्रभातम हे या चित्राचं नाव आहे. तर निसर्ग जागृत होतो, पंचतत्व सकाळी सूर्याची लाली म्हणा की सूर्योदय ज्यावेळी म्हणजे उजेड आपलं अस्तित्व दाखवतो, त्यावेळी संपूर्ण म्हणजे अग्नी, जलभू, वायू आणि आकाश ही 5ही तत्व जागृत होत आहे. हा सूर्य आहे आणि त्याच्याभोवती हे तर निसर्ग म्हणजे लाटा ज्या हवेने म्हणजे संत वाहणाऱ्या वाऱ्याने समुद्राची की नदीचं संत पाणी आहे त्याच्यावरती लहरी यायला लागतात. आणि त्यावेळी माशांना जलचरांना जाणीव होते की आता सूर्योदय होणार आहे. त्यावेळी आतमधली जी पाण्यातील जी असलेली कमळं म्हणा की ती फुलण्याच्या उद्देशाने म्हणजे कसं आतुरतेने वाट बघत आहे, तर पाणी पण म्हणजे सगळे जीवनाला सुरुवात होते. आणि मोर हे निसर्गाचं प्रतीक आहे, सौंदर्याचं प्रतीक आहे, त्यामुळे निसर्गाचं प्रतीक म्हणून हा मोर आहे. चित्र बघणं शिल्प म्हणू शकतो याला, ते चित्र हो, आपण हे खास असं शिल्प बघू शकतो जे सरांनी आपण तयार केलंय. तर सर याच्या शिल्पाविषयी आम्हाला सांगा. तर मला आवडणारा समुद्र म्हणजे शेवटी निसर्गच, आणि सूर्यास्त पाहणं हा माझा स्वच्छ म्हणजे आवडीचा लहानपणापासून छंद. तर सूर्य ज्यावेळी अस्ताला जातो तो क्षण मला खूप आवडायचा, आणि समुद्राच्या लाटावरती सोनेरी किरणं ज्यावेळी ती पडतात तर मला विचार यायचा आहे पाण्यातले माशांना पण हे आवडत असेल का माझ्यासारखं. तर कॅमेरा म्हणा किंवा मोबाईलमध्ये समजा मी फोटो घेतला तर जे समोर दिसतं तेच येईल, पण मला जे चित्र नको होतं. तर मला माझ्या मनातील प्रतिबिंब जे पाण्याखालील माशांना म्हणा तर माशाच्या रूपातनं त्याच्या डोळ्याला काय दिसेल, तर हे चित्र माझ्या मनात कित्येकपासून म्हणजे आकर्षित मला करत होतं. की जे कॅमेरा म्हणा किंवा सध्या चालू याच्यात जे काढू पडू शकत नाही, तर माझ्या मनातलं चित्र, त्यामुळे प्रतिबिंब माझ्या मनातलं प्रतिबिंब कसं असेल. तर संध्याकाळची वेळ आहे, समुद्र किनाऱ्यावरती सूर्य अस्ताला जातोय आणि सोनेरी सूर्याची किरणं समुद्राच्या लाटावरती पसरत आहेत, जी संत गतीनं लहरी ज्या वेगवेगळ्या विशिष्ट आकृतीचं दर्शन होत आहे. तर आतमध्ये माशांना ते आकर्षण होऊन मासे त्या सूर्याच्या प्रतिमेचं चुंबन घेत आहेत. त्यामुळे आकर्षण हे ते चित्राचं नाव आहे. आणि मला फक्त मासाचा माझा मूळ उद्देश होता, त्यामुळे ह्या चित्रात तुम्ही जसं जसं बघत जाल ना तसं तसं तुम्हाला फक्त प्रत्येक ठिकाणी मासेच दिसतील. इव्हन डोळ्यामधून सुद्धा मासे. तर संपूर्ण त्याच्यात नाकापासनं ते डोळ्यापासनं तर संपूर्ण ठिकाणी मासा हाच माझा मेन उद्देश होता. तर कुठेतरी माझ्या मनातील संकल्पना मी एक परिपूर्णत्वास नेण्याचा माझा एक प्रयत्न होता. किती दिवस लागले हे सगळं करायला? हे आता फायबरमध्ये आहे. हे करण्यासाठी सुरुवातीला हे मृत्तिकेमध्ये चित्र तयार करावं लागतं. मला जे काही करायचं आहे ते मातीत बनवावं लागतं. त्यानंतर त्याचा मोल्ड घेणं आणि त्यानंतर मोल्डमधनं आपल्याला आवश्यक त्या मटेरियलमधनं त्याची प्रतिकृती निर्माण करणं. तर साधारण 3 महिन्यांचा प्रोसेस, मिनिमम 3 महिने तरी अवधी त्याला मला लागलेला आहे. खूप सुंदर चित्र आहे आणि पाहता क्षणीच असं म्हणजे हे होतं, म्हणजे अट्रॅक्शन होतं असं की हा सूर्य. त्यामुळे हा सूर्य म्हणू शकता, कीर्तिमुख म्हणू शकता. ओके, सूर्य हे माझं आवडतं हे आहे. पण सूर्य असा हा म्हणजे हे असतं ना, म्हणजे तेजस्वी, म्हणूनच तुम्ही त्यांचे डोळे पण तसं सूर्याचे तसं केलंय का असं म्हणजे मला नाही. ऍक्च्युअली ते मासा हेच माझं हे होतं, त्यामुळे डोळ्याचा आकार पण माशासारखाच आहे. आपण ज्या रीतीने विचार करू ना त्या दृष्टीने आपल्याला दिसू शकतं.
खूप सुंदर आहे चित्र. आपण आता पुढे त्यांच्या वरच्या आणखीन एक गॅलरी आहे, तिकडे आपण महादेवाची सिरीजच पाहणार आहोत. चित्रकार जे आहेत म्हणजे व्यवसाय असतो त्यांचा चित्रकारीचा, तुमचा व्यवसाय वेगळा होता पौराहित्य, आणि तुम्ही चित्र मनाच्या सांत्वनासाठी किंवा मनाच्या आवडीसाठी, स्वतःच्या आवडीसाठी करत होता. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही तुमची चित्र विकतात का? एक आणि विकत नसेल तर हां. का? तर आजपर्यंतचा माझा अनुभव, तर मी जी चित्र करत गेलो, हम्म, तर ह्या याच्यात माझ्या 2 महत्त्वाचे टप्पे. हम्म, एक माझी 600 तासांची परिक्रमा, दत्तानुभूती म्हणून मी अनुभवलेला दत्त. हम्म, ही माझी 6 चित्र दत्तावरती केलेली आहेत. हम्म, ॲक्च्युली खरं म्हणजे दत्त ही देवता मला नव्हे, तर शेवटी म्हणजे परत गोष्ट म्हणजे निसर्गाच्या ठिकाणी पंचतत्वाशी येऊनच थांबते. हम्म, तर मी जो अनुभूती घेतली निसर्गाची, त्याच्यातनं मला भावलेला दत्त मी अनुभवलेला, हम्म, हे एक स्टेप आहे. आणि त्यानंतर आता हल्लीच म्हणजे 1 वर्षापूर्वी हम्म, शिवानुभूती, तर मी अनुभवलेला शिव. हम्म, तर 1000 तासांची माझी परिक्रमा, म्हणजे त्या विषयात मी हम्म, पंचतत्व घेऊन ज्याच्यात मी वावरलो हम्म, आणि त्याच्यातनं ज्या कलाकृती निर्माण झाल्या, हम्म, तर एकाच चित्रापासनं निर्माण झालेले सगळे विविध प्रकारच्या शिव, तर त्या वातावरणात जो मी खेळलो, हम्म, तर अशा प्रकारची माझी परिक्रमात निर्माण झालेली विशिष्ट चित्र आहे. हम्म. प्रश्न चालेल. असा होता की आधी मग तुम्ही दाखवा हं. की तुम्ही म्हणालात की आपली मुलं कशी विकू, हां तुम्ही चित्र विकत नाहीत, त्याच्या संदर्भात बोला. हां. तर मुख्य म्हणजे चित्र ज्यावेळी कित्येकांना मला विचारतात की तू विकतो का, तर हम्म, माझी एक सवय आहे, मी चित्र बनवताना त्याची प्रिंट काढतो, प्रतिकृती निर्माण करतो, हम्म, आणि ज्या मी कोणालाही ज्याला आवड असेल त्याला मी त्या देण्यासाठी बनवली जाते. हम्म, आणि मला लोकांचं हे मला आध्यात्मिक चित्रकार म्हणून लोक संबोधतात. हम्म, त्यामुळे माझा विषयच वेगळा असल्यामुळे कसं हम्म, जी चित्रकृती निर्माण होते हम्म, तो एक जीवनातील माझा अनुभव असतो, त्यामुळे ते विकण्याचा प्रश्न माझ्या याच्यात डोक्यातच येत नाही. पण त्याची प्रतिकृती मी कित्येक वेळा आवश्यकता असेल त्यावेळी दे. देण्याच्या उद्देशाने या कित्येक प्रतिकृती निर्माण केलेल्या आहेत. तर तुमची आता सिरीज आम्हाला दाखवा जी महादेवांच्यावर केलेली आहे. तर हे बघ, ह्याच्यातल्या हम्म, हे एक चित्र आहे हम्म, आणि दाखवीन मी तुम्हाला त्याच्याबद्दल हे. हम्म. तर शिवानुभूतीतील ह्या माझ्या मुख्य कलाकृती आहे. सर हे इथे अश्रू का दाखवलाय? ॲक्च्युली हे चित्र थोडं वेगळं आहे. हम्म, हम्म, तर माझ्या सौभाग्यवतीचं निधन होणं आता 3 वर्ष पूर्ण झाली. हम्म, तर ज्यावेळी तिचं निधन झालं हम्म, त्यावेळी माझं नाव शिव आनंद आहे. हम्म, तर त्यामुळे अनभिज्ञ कारणामुळे तर ॲक्च्युली माझीच एक हां. प्रतिबिंब आहे. अच्छा. तर जीवनाच्या 2 बाजू, ज्ञान आणि अज्ञान, उजेड आणि काळो, प्रकाश आणि अंधकार. हम्म, तर माझ्या जीवनातील ह्या घटना अशा घडलेल्या ज्या अनभिज्ञ, ज्याला अनुकरणीय आहेत, हम्म, तर माझंच प्रतिबिंब आहे ते. अच्छा. त्यामुळे जीवनातील माझं ज्ञान आणि समोर हम्म, अगाध असलेलं म्हणजे माझं अज्ञान, ह्या दोन्ही बाजू प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने तर माझी शिव हे अशात माझंच प्रतिबिंबित ठीक आहे. हे शिवानं- माझ्या कलेतून निर्माण झालेल्या या कृती आहेत. जे शिव हे आनंदित दिसतात आणि इथे या ह्याच्यात ते अर्धांगी इथे अर्धांगी आहे, अर्धनारी आहे. आणि तुम्हाला सांगण्यासारखं एक महत्त्वाचं हे एक चित्र आहे. हम्म, हम्म, तर मी चोरले घाटात जातोय. हम्म, हम्म, ज्यावेळी मी प्रवास करायचो ना, मला घाट खूप आवडतो आणि तिथे माझी एक ठराविक आवडणारा जो स्पॉट आहे तिथे उभं थांबून संपूर्ण एका मागण्या एक जे डोंगरांच्या रांगा, तर मुलांना कित्येकाला सांगायचो, दाखवायचो माझ्या मुलांना, हे बघ हाच शिव आहे, हे शिवाचं माथं आहे आणि खरंच शिव आतमध्ये आहे. हम्म, तर उद्देश होता माझा सांगायचा कसा, हम्म, आणि खाली धरणाचं पाणी दिसतं, आपलं चोरलेचं जे धरण आहे ना मंजुळा, हम्म, तर हे चित्र दाखवण्याचा उद्देश सामान्य माणसाला कसं सांगावं. हम्म, तर ही जी रस्त्याची वेडीवाकडी वळणं आहे, तर आपण प्रवास करतो हम्म,
तर आपल्याला माझं सांगायचं जग करायची गरज नाही. जर मी विचार केला ना तरी सगळी बाराखडी ओम न म हे सगळे अक्षराप्रमाणे आपण वाहन चालवतो की आपण चालताना आपण जर विचार केला लक्षपूर्वक चिंतन केलं तरी सगळे अक्षर मी चालताना म्हणजे हे करतोय. पण आपलं लक्ष म्हणजे त्या गोष्टीकडे नसतं. तर माणसाचा जो प्रवास आहे, मी आता घाट घ्यावं तर माणूस वळणाची जीवनात वळणं काढून पुढे जातो आणि त्याला अंतापर्यंत सांगतो. तर एक एक ऊर्ध्व गतीने जाणारी वाट आहे माणसाची जीवनात जन्मानंतर मृत्यूपर्यंतची. आणि त्याचा दुसरा भाग जो आहे की अधर गती. तर शंकराच्या डोक्यात नाही वाहणारी गंगा. तर शेवटी गंगा उगम कुठे आणि शेवटी ती जाते कुठे. तर दुसरी बाजू जी आहे ना तर उगम हिमालयातनं होतो आणि ती शेवटी समुद्रापर्यंत म्हणजे भूमीत विसर्जित होते. एक रूप होते. तर जीवनाची ही दोन रूप. तर डोंगराला त्या डोंगराच्या ह्याला मी चेहरा दाखवलाय म्हणजे सामान्य माणसाला कळावं की तो शिव आहे. आणि त्या दिवशी नेमकी चतुर्थी होती त्यामुळे मला ना चंद्र आकाशात जो येत होता त्यावेळी मला गंमत वाटली. मुलांना सांगा की आबा हा शिव आहे. त्याच्यावर फक्त चेहरा मी लोकांना हा शिव दिसावा दर्शनासाठी काढला. पण हा निसर्ग हाच शिव आहे. तर पंचतत्व हेच शिव आहे. तर ऊर्ध्व आणि अधर गती हे सगळे जीवनाचे जे प्रवाह आहेत ना तर मी प्रदर्शित केलेले शिव माझे त्या प्रकारचे आहे. तर निसर्ग हे शिव आहे, ईश्वर रूप आहे. हा माझा सांगण्याचा उद्देश आहे. तर तुम्ही दिवसातून किती वेळ घालवतात या सगळ्या चित्रकृतींसाठी? तसं काही नाही, ॲक्च्युली माझं सिटिंग म्हणतात त्याला. तर दिवसभर कंटाळून थकून ज्यावेळी मी तिन्ही सांजेच्या वेळी माझं शरीर आणून इथे फेकतो माझ्या स्टुडिओमध्ये. त्यानंतर एक तासभर दीड तास संगीत ऐकतो म्हणजे त्या बाजूने धून कोणती तरी चालू असते. तर हळूहळू समोर टी व्ही चालू असतो. तर चालू वातावरणात हळूहळू मानसिकदृष्ट्या मी वेगळ्या ह्याच्यात जातो. तर मला दीड तास त्या वातावरणात जाण्यासाठी लागतो, जाण्याची अवधी लागते. आणि त्यानंतर ज्यावेळी मी ट्रान्समध्ये जातो समोर माझी चित्र ठेवलेली असतात, मी बघत जातो. पण करता करता ज्यावेळी मी त्या अवस्थेत जातो त्यावेळी तो माझ्यात प्रवेश करतो. माझं शरीर हे माध्यम त्याने निवडलेलं माध्यम आहे. पण मी काही हे करत नसतो. आणि ज्यावेळी मी ट्रान्समध्ये गेल्यानंतर जो चित्रकार माझ्यात प्रवेशतो तो ठराविक अवधी म्हणजे किती कालखंड हे करेल याची मला पण हे नसते. कित्येक वेळा 7-8 तास संपूर्ण रात्र पण म्हणजे पहाट झालेली असते. आणि ज्यावेळी या शरीराला जाणीव होते त्यावेळी तो माझं शरीर सोडतो. ज्यावेळी मी जागृत होतो शरीर माझं जागृत होतं त्यावेळी तो माझ्यातनं म्हणजे शरीर सोडतो. त्यामुळे परत मी काय करतो, परत मला एक अर्धा तास त्याने ज्या काही केलेल्या घटना असतील म्हणजे त्याने काय एवढा वेळ म्हणजे इतके तास जी अवधीमध्ये त्याने कोणत्या ह्याचं चित्रकृतीवरती काम केलं या सगळ्या माध्यमातून ह्याच्यावर मी चिंतन करतो. आणि ते डोक्यात घेऊन परत मी पुढचं माझं जीवनक्रम दुसरा दिवस सुरू होतो. त्यामुळे मी हे फक्त माध्यम निवडलेलं माध्यम आहे. पण करता करविता ही वेगळी आहे. त्यामुळे मी पण ते परत करू शकत नाही. आणि त्या तेवढ्या तासांच्या परिक्रमेत जो आनंद मी उपभोगतो त्याच्यात मी जीवन जगत असतो. तर आपण जन्ममृत्यू सामान्य माणसाला संपूर्ण आयुष्य लागतं. पण या माध्यमाद्वारे देवाने ही जी मला म्हणजे कलाकृतीची कलाकार म्हणून जी कलेचं म्हणजे देणगी दिली ह्याच्यातनं मी प्रत्येक दिवशी ज्यावेळी सुरुवात होते त्यावेळी माझा जन्म आणि चित्रकृती पूर्ण होते. तर हे 24 तासात नाही माझी प्रत्येक चित्रकृतीत मी जन्म मृत्यू अनुभवतो. हे एक मी भाग्य समजतो. तर या कलाकृतीने मला या तपश्चर्येने मला दिलेली दैवी देणगी आहे. त्यामुळे मला माझं समाधान जो परमानंद ब्रह्मानंद म्हणून उल्लेख केला जातो तिथपर्यंत जाऊन ह्याची अनुभूती घेतलेली या माध्यमातून मला प्राप्त झाली. ह्याबद्दल मी माझ्या गुरूंचा ऋणी आहे. सर आता आम्ही शेवटला जाऊया. आपण नवीन चित्रकारांना काय संदेश दिला की तुम्ही आयुष्य तुमचं या चित्रकारितेत वाहिलं. आता नवीन मुलांना काय जे चित्रकारिता येऊ पाहतात आणि जे चित्रकार आहेत अशाला तुम्ही काय सांगू शकता? कित्येक वेळा मी आता कला अकादमी म्हणा विशिष्ट म्हणजे ठिकाणी प्रदर्शनाच्या उद्देशाने बघणं झालं माझं प्रदर्शन बघण्यासाठी जातो. कित्येक वेळा परीक्षक म्हणून मी कार्यरत होतो. तर एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते या क्षेत्रात काम करताना किंवा ज्यावेळी विद्यार्थ्याला आपण करतो त्यावेळी प्रत्येकाला
एखाद्या चांगल्या चित्रकाराचं चित्र आकर्षित करतात, त्याचा परिणाम त्याच्या चित्रकृतीत दिसतो. या सर्व गोष्टी शिकताना आवश्यक आहे. तर माझा तरी अनुभव मी सांगू इच्छितो की ज्यावेळी आपण डिग्री घेतो, पदवी संपादन करतो, जसं जसं आपण पुढे जातो त्या चित्रकृती लोकांच्या कलाकारांच्या विशिष्ट चित्रकृती पाहतो, तर त्याच्यातनं एक गोष्ट आपल्या लक्षात येते की हा सगळा पसारा एवढा अवाढव्य आहे ना, तर जितका मी पुढे जातो तेवढं माझं ज्ञान अपुरं आहे याची जाणीव होते. त्यामुळे सगळ्यांनी म्हणजे विश्व चित्रकारांनी सगळ्या गोष्टी आवडणं हे ठीक आहे, पण कुठेतरी त्या सगळ्यांच्या मिश्रणातनं कुठेतरी एक स्वत्व तयार होणं, तर चित्र बघितल्यानंतर हे वेगळं आहे याच्यासारखं हे वाटता कामा नये. आणि तेव्हा लाखात एक कलाकार निर्माण होतो. पदवी संपादन केल्यानंतर एक जाणकार रसिक तयार होतो, चित्रकार जन्माला येत नसतो. त्यामुळे कलेची जाण निर्माण झालेली व्यक्ती, अभिव्यक्ती म्हणून ती व्यक्ती समाजात वावरू शकते. पण चित्रकार होण्यासाठी त्याला रियाज लागतो, जसा संगीतात रियाजाची आवश्यकता. तर ठराविक तास म्हणा, आपले दिवस असले, चिंतनात त्याच्या मागणं रियाजाची आवश्यकता असते, तेव्हाच लाखात एक चित्रकार म्हणून उदयाला येऊ शकतो. त्यामुळे प्रामाणिकपणे, आणि निसर्ग हाच गुरु आहे, हे पंचतत्व जे आहे हा शिव आहे, जो ईश्वर म्हणजेच हे पंचतत्व. आणि या ईश्वरातनं कोणतंही एक तत्व ज्यावेळी तत्व सोडलं जातं त्यावेळी जे राहतं ते शव. त्यामुळे ईश्वर, शिव आणि शव ह्याच्यातला फरक हा निसर्ग पंचतत्व आहे. या निष्कर्षापर्यंत मी माझ्या चित्रकृतीतनं गाठलेली माझी ही वैचारिक परिसीमा आहे. मनसा क्रिएशनच्या माझी या भूमित गोव्याच्या या कार्यक्रमामध्ये आज आम्ही गोव्याचे नामवंत असे चित्रकार शिवानंद खेडेकर यांना भेटलो. त्यांच्याविषयी जाणून घेतलं, त्यांची चित्र पाहिलीत, त्यांच्या चित्राविषयी पण जाणून घेतलं. मला एवढंच सांगायचं आहे की जर आपण हरवळीच्या दिशेने चाललो आहोत तर रस्त्यावरच त्यांची शिवस्मृती नावाचं हे चित्रघर पडलं, संकुल, आणि एक चित्रदालन आहे. इथे तुम्हाला ही सगळी चित्र बघता येईल, मोहक कशी, आणि ह्या चित्रांमधून बरंच काही अभिव्यक्त झालेलं आहे ते पाहता येईल. आणि स्वतः शिवानंद खेडेकर हे भेटतात सगळ्यांना, त्यांना पण बघता येईल, भेटता येईल. तर जरूर हरवळीचा धबधबा बघायला जाताना वाटेत शिवस्मृती संकुल नक्की बघा, नक्की भेट दिली तर चालेल. सर, केव्हाही सुस्वागत. धन्यवाद.